आंबोली एका वेगळ्या नजरेतून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा दळणवळणाचा मार्ग म्हणजे आंबोली घाट. पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकणाचा मार्ग सुकर करणारा आंबोली म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. पावसाळ्यात गर्द वनराईने सजलेला असतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आंबोली महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टी येथेच होते. हिरव्या गार वनश्रीने वर्षभर हा भाग सदाहरित असतो. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला मोठाले डोंगरकडे. पावसाळ्यात याच कड्यांवरून फेसाळणारे असंख्य धबधबे खाली जाऊन हिरव्यागार झाडीमध्ये गुडूप होतात. नांगरतास धबधबा आणि हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान सुद्धा इथेच आहे. घाटातील नागमोडी वळणं, दाट धुक्यामधून निघालेल्या वाटा, मध्येच होणारी झाडपानांची सळसळ, ओल्या पानांचा सुगंध, मध्ये दिसणारी माकडं आणि ओला डांबरी रस्ता. सौंदर्य डोळ्यांचे पारणे फिटेपर्यंत नजरेत साठवून ठेवता येते. आंबोलीमध्ये असंख्य पक्षी प्रजाती आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छिते, घाटात दिसणाऱ्या माकडांना काहीही खायला देऊ नका. त्यामुळे ते अधिकच आक्रमक होण्याची शक्यता असते, कारण ते निसर्गाच्या सानिध्यात अधिवासात असतात आणि नैसर्गिक अन्नच खातात. त्यामुळे काहीही बिस्किट, चिप्स इत्यादी त्यांना खायला देऊ नका. लांबूनच आपल्या महाराष्ट्रातील जैवविविधतेचा मनसोक्त नजारा बघत आपला प्रवास करावा. आणि हो, कचरा मात्र अजिबात करू नका. प्लास्टिक बॉटल्स, काचेच्या बॉटल्स, चिप्सचे रिकामे पाकिटं टाकायला 1 सेकंद लागतो, मात्र त्याचे विघटन होण्यासाठी असंख्य वर्ष लागतात. कृपया असं करू नका. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय. भेटू पुन्हा.